गाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण 14 महिन्यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती। तर तो अकस्मात मृत्यू नसून खूनच असल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक 44/23 28 जून 2023 रोजी दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे, राहणार राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता। त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक क्राइम ब्रांच युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा अकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे। त्या अनुषंगाने PI श्री विद्याधर श्रीमनवार आणि API समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळे यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा 14 महिन्यानंतर खून उघड झालेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे। यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले। त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झालेले होते ते विकोपाला गेले। त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकले। साधारण अजून याच्यात सर काही आरोपी मिळण्याचे काही यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते।